उद्या शूट करायचंय. रेहान रोज एक नाव सांगा, कारण यांच्या दोघात तशीही भांडणं असतातच, पण तरी ते एक आहे. तर त्यांना वेगळं करायचं असतं मला ऑब्व्हियसली, कारण AR माझा आहे. म्हणजे इंदोरी शब्द, इंदोरी पोहे खाऊन ते शब्द आपल्या यायला लागले. पटकीने जाऊया तर पटकीने डबा खाऊया असंच होतं. नॉर्मली पण आम्ही आता हो नाही हाव मला खूप वाईट नाही पण तुम्हाला निमित्त दिलं. नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. ढिंच्याक दिवाळी साजरी होते आणि माझ्यासोबत कोण आहेत तुम्ही बघू शकताय. मित्राची टीम आहे. कसे आहात तुम्ही? मस्त फ्रेश, खूप सुंदर दिसताय. इतका सुंदर रंग दिलाय तुम्हाला आणि जो काय तुम्ही ग्लॅम आणलाय आज ढिंच्याक प्रकारे केलंय. काय किती मेहनत घेतलीये हे करण्यासाठी? काही नाही, नॅचरल आहे आमच्या सगळ्यांमध्ये. ऍक्च्युली जो ग्लॅम आहे तो इनबिल्ट आहे, त्यामुळे फार मेहनत घ्यावी नाही लावण्य. ईश्वरीचा वेगळा लुक बघायला मिळतो. ईश्वरीची प्रेक्षकांना दिसते आणि आज शर्वरी बनून आली आहे ती. काय सांगशील? तेच करायचं होतं की ईश्वरी जशी दिसते तशी शर्वरी आणि ईश्वरीच्यात जो फरक आहे तोच दाखवायचा होता. आता मी जरा पेचात पडणार आहे एका माणसाला. लावण्या, तुला सांगायचंय की या दोघांपैकी खूप छान कोण दिसतंय? प्लीज, हा खूप कठीण प्रश्न आहे. असं कसं म्हणतेस? तुमच्या दोघांपैकी खूप छान कोण दिसतं? कोणापैकी? तुमच्या दोघांपैकी. हा काय प्रश्न? शर्वरीला विचारा. माझ्या आणि त्याच्यात. अरे तर असं नाही, तुझ्यात आणि त्याच्यात नाही, तुझ्यात आणि ह्याच्यात. तुला विचार. क्या कर रहे हो? अरे आम्हाला उद्या शूट करायचंय. रेहान रोज एक नाव सांगा मला. इझी आहे आम्ही सगळे छान दिसतो. आम्ही सगळे कमाल आहोत. आम्ही 5ही जण कमाल आहोत. येस, नक्कीच. पण मालिकेत जे काही सुरू आहे सध्या आणि तुम्हा दोघांचं भांडण बघायला मजा येते. लावण्य, मी भांडण लावले लोकांना बघते ना, प्रेक्षकांना पण थोडा मसाला मिळेल. पण काय होणार काय पुढे? जरा लावण्य मिस होतीये, थोडे दिवस दिसली नाहीये. सो लावण्य स्पाइस टाकायला येणार आहे. आता मी तुला काय सांगू, माझा एक ट्रॅव्हल शो असतो, त्याच्यासाठी मला काही महिन्यात ना काही दिवस इंडियाच्या बाहेर राहायला लागतं. त्यामुळे या माध्यमातून मी सांगू इच्छिते की म्हणून लावण्या इन अँड आउट असते, बट स्टील प्रेक्षक प्रेम करतात, ते मला फार छान वाटतं. आणि स्टील आय एम एबल टू कॉन्ट्रीब्यूट टू द शो छान प्रकारे, कारण यांच्या दोघात तशीही भांडणं असतातच, पण तरी ते एक आहेत. पण मग एक झाल्यावर सुद्धा त्यांना वेगळं करायचं असतं मला ऑब्व्हियसली, कारण AR माझा आहे. म्हणजे लावण्याचा आहे आणि त्याच्यासाठी ती काही करायला तयार असते. सो त्यामुळे ऑब्व्हियसली खूप ट्विस्ट अँड टर्न्स पुढे असणारच आहेत. राकेश आता इथे नाहीये, आमचे बरेच कलाकार इथे उपस्थित नाहीयेत, पण त्यांच्या वतीने सुद्धा मला म्हणायला आवडेल की सगळेजण मिळून आम्ही एक खूप छान कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रेक्षकांना तो आवडतो हे आमच्यासाठी पावती रोज दर गुरुवारी मिळते असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो प्लीज असंच प्रेम करत राहा. आम्ही आमचं बेस्ट देतच आहोत. बरं, इंदोरी शब्द तुम्हा दोघींचे जे काही आहेत आणि खूप क्यूट वाटतायत, आणि तिथे हे इंदोरी शब्द कसे कुठून अडॅप्ट केलेत आणि कसे तुम्ही छानपैकी. मुळात सांगायचं म्हणजे आमचे जे प्रोड्युसर आहेत महेश तागडे, ते स्वतः इंदोरचे आहेत आणि आम्ही काही दिवस पहिले इंदोरला शूट केलं होतं. तर तिथे फिरताना किंवा त्यांनी आम्हाला वर्कशॉपच्या वेळीच काही इंदोरी शब्द सांगितले होते, ते तसेच तसे अडॉप्ट करण्याचा प्रयत्न केलाय आम्ही. मी याच्यासाठी इंदोरमध्ये 1 महिनाभर राहिलो होतो. लोकांमध्ये इंदोरी शब्द, इंदोरी पोहे खाऊन ते शब्द आपल्या यायला लागले. खूप मेहनत घेतली याच्यामध्ये. चालू नसलं ना तरीही आम्ही इंदोरीच बोलायला लागलोय. चल पटकीने जाऊया, चल पटकीने डबा खाऊया असंच होतं. नॉर्मली पण आम्ही आता हो नाही हाव पटकीनी तयार हो, जसंही बोलली तसंच चालू असतं आमचं. तयार झाले सगळेच. बरं, एक छोटासा गेम आहे, खेळूया. मी एखाद्या वस्तूचं नाव सांगेल आणि ड्रॉ करायचंय. कोणाची ड्रॉइंग सगळ्यात विचित्र आहे? अर्णव, तुला फक्त वर्णन करायचं की ती कसं असेल. गोल. एक मिनिट. ओके. गोल काढ, त्याच्यात 1 ते 12 आकडे काढ.
ह्याचं काय करायचं तो शब्द नाही वापरायचा. वर्णन सांग. Describe कर. ओके कशासाठी वापरतात ते पण नको सांगू. ओके ह्याच्यासारखी दांडी काढ. तू बघू नकोस. हा बघू नकोस ती काय ओके. करतात. हा ह्याच्यासारखी दांडी काढ. हा ठीक आहे. आता वर एक असं लाईन मार. वर थोडीशी एक लाईन मार अशी एकदम एंडला. उभी काहीतरी हा सेम अशीच उभी अशी लाईन काढ ना. अरे एक ग तू बघू नकोस. आणि असे केस काढ. त्याला केस काढ. असे केस काढ. स्पाइक केस काढ. खूप सगळे काढ. हा उभे सगळे केस काढ त्याचे. स्ट्रेट काढ. हा फुलबाजी. अरे यार सुरसुरी आहे, सुरसुरी आहे. एक काम कर. ते दांडी जी काढली आहे ना त्याला तशी ठेव. हा नाही तशीच ठेव. ठीक आहे. आणि ती लाईन अशी जी मारली आहेस ना ती फक्त त्या स्क्वेअर पुरतीच कर. ही हा ही कट कर. हा फक्त एवढी. आणि असे लाईन्स मार. हा झालं एक minute. एक अशी सुरसुरी. नाही. याच्या हे माझं आतापर्यंतचं सगळ्यात worst drawing. आता कळलं कोण बेकार आहे ड्रॉइंग मध्ये. चांगली. नाही मला दुसरा कंटेंडर पाहिजे. ईश्वरी आता तू. हो हो एकच minute. काय होतं पण सुरसुरी. एक glass करून होतं. तू सांग. हा ओके. एक दांडी काढ आणि त्याला यू काढ. खाली हा बरोबर. हा आणि बा छोटा यू होता बस. आणि आता एक मशरूम सारखा आकार काढ त्या दांडीवर. हा म्हणजे काय पावसात काय वापरतो आपण. हे असं पैकी चिटिंग करून थोडं का होईना जिंकलेत. मला खूप वाईट मी ऍक्च्युली विचित्र ड्रॉइंग मी सगळ्यात चांगलं ट्राय केलं. प्रश्नाचं उत्तर देते. मगाशी तू विचारला होतास की अभि की रेयांश होता तर मी अभिचं नाव घेतलं. तू मगाशीच बोलू शकतो. नाही पण तुम्हाला आता निमित्त दिलं. मगाशीच बोलायचं होतं पण ती थोडीशी सगळं असं कसं बोलतो. हे कारण मिळालं, कारण सापडलं. पण थँक्यू सो मच. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षकांना काय सांगा. तुम्हाला दिवाळीच्या आमच्या टीम कडून आणि स्टार प्रवाहाकडून खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. दिवाळी खूप छान आणि कलरफुल सेलिब्रेट करा दिवाळी. हॅपी दिवाळी.